जातो आहे स्पेशल ट्रिपला, म्हणजे आम्ही जातोय नाशिकवरून इगतपुरीला आणि फॅमिली सोबत कझिन्स आलेले आहेत, सिबलिंग्स आलेले आहेत, तर त्यांना घेऊन जातोय आम्ही इगतपुरीला. आणि नाशिकवरून इगतपुरीचे जे डिस्टन्स आहे 50 किलोमीटर आहे आणि जवळ आहे. वन डे ट्रिप तुम्ही करू शकता. तर कुठले कुठले स्पॉट जे आहेत तुम्ही वन डे ट्रिप मध्ये कव्हर करू शकता हे तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे. तर चला मग. इगतपुरी हे नाशिक जिल्ह्यातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. हे ठिकाण सह्याद्री पर्वतरांगांमध्ये समुद्र सपाटीपासून सुमारे 1900 फूट उंचीवरती वसलेला आहे. पावसाळ्यात तिथे हिरवे डोंगर, धबधबे, धुके आणि थंड हवामान यामुळे पर्यटकांची गर्दी असते. इगतपुरीचे वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यात हिरवागार निसर्ग आणि अनेक धबधबे. विपश्यना ध्यान केंद्र जे जगप्रसिद्ध ध्यान साधनेचे ठिकाण आहे. ट्रेकिंगसाठी किल्ले व घाट, मुंबई व नाशिकपासून सहज पोहोचण्यासारखं हे ठिकाण. इगतपुरी हे मध्य रेल्वेच्या मार्गावर असून रेल्वे स्टेशन पासून अनेक ठिकाण जवळ आहेत. मुंबईवरून सुमारे 2.5 ते 3 तास, नाशिकवरून 1 तास आणि पुण्यावरून तुम्हाला 5 तास जायला लागतात. जर तुम्हाला स्टे करायचं असेल तर काही चांगले रिसॉर्ट मी तुम्हाला सजेस्ट करते. एक मिस्टिक व्हॅली रिसॉर्ट, रेन फॉरेस्ट रिसॉर्ट, मानस लाईफस्टाईल यांच्यासारखे इथे रिसॉर्ट्स आहे आणि बजेटमध्ये हॉटेल्स आणि होमस्टेसुद्धा इथे उपलब्ध आहे. पावसाळ्यामध्ये शक्यतो रेनकोट, घसरणार नाही अशा चप्पल किंवा शूज घाला. सगळीकडे छान फोटोचे पॉईंट्स आहे. मोबाईल आणि कॅमेरासुद्धा चार्ज ठेवा आणि सहली दरम्यान निसर्गसुद्धा तुमचा स्वच्छ ठेवा. इगतपुरी हे एक सुंदर, शांत आणि निसर्गप्रेमींना आनंद देणारे ठिकाण आहे. जर तुम्ही वन डे ट्रिप प्लॅन करत असाल तर मी तुम्हाला एक टाईम प्लॅन जो आहे वन डे ट्रिपसाठी तो सजेस्ट करणार आहे. तर सगळ्यात आधी सकाळी 8 वाजता जे आहे तुम्ही धम्मगिरी विपश्यना केंद्राला जा. त्यानंतर 9:30ला जे आहे तुम्ही भावली धरण व धबधबा आहे तो कवर करू शकता. 11:30 वाजता तुम्ही ट्रिंगलवाडी किल्ला जो आहे, जो ट्रेक आहे तो कवर करू शकता. दुपारी 2 वाजता तुम्ही दुपारचं जेवण करू शकता हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये. त्यानंतर 3:30 वाजता कॅमेल व्हॅली व घॉट पॉईंट जो आहे तो कवर करा. 4:30 वाजता आहे तो अशोका वॉटरफॉल तुम्ही कवर करू शकता आणि 6:30 वाजता आहे तुम्ही तुमचा परतीचा जो प्रवास आहे तुम्ही तो करू शकता. आणि त्यानंतर जे आहे धम्मगिरी जे विपश्यना केंद्र जे आहे ते ध्यान आणि म्यानमार गेटसाठी प्रसिद्ध आहे. भावली धरण व धबधबा जो आहे तो पावसाळ्यातील निसर्गरम्य वातावरणासाठी फेमस आहे. ट्रिंगलवाडी किल्ला जो आहे तो ट्रेकिंग व इतिहास जाणून घ्यायचा असेल तर त्यासाठी छान आहे. कॅमल व्हॅली जे आहे ते दरीतून धबधब्यांचं विहंगम दृश्य बघण्यासाठी छान आहे. अशोका वॉटरफॉल म्हणजेच विहीगाव जे आहे तो अशोका जो चित्रपटातील आहे तो प्रसिद्ध हा धबधबा आहे. आणि वैतरणा जे धरण आहे ते शांत व निसर्गरम्य जर परिसर तुम्हाला अनुभवायचा असेल तर वैतरणा जे धरण आहे ते अतिशय सुंदर आहे. तर आमचं जे सगळ्यात पहिलं जे स्पॉट आहे ते म्यानमार गेट आहे. तर सगळ्यात आधी जे आहे ते म्यानमार गेटला आपण जाणार आहोत. इगतपुरीला येताना सगळ्यात पहिलं जे स्पॉट आहे, नाशिकवरून जर तुम्ही येत असाल तर म्यानमार गेट पहिले कव्हर करा. कसं वाटतंय आज तुला? छान वाटतंय. तर आपण आलेलो आहोत म्यानमार गेटला. तर म्यानमार गेट म्हणजे काय असतं ॲक्च्युली? म्यानमार गेट हा इगतपुरीमध्ये स्थित एक भव्य आणि आकर्षक दरवाजा आहे जो धम्मगिरी विपश्यना ध्यान केंद्राच्या प्रवेशद्वारापाशी बांधलेला आहे. हा दरवाजा बौद्ध वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. खास करून म्यानमार आणि थायलंड येथील शैलीने हा प्रेरित आहे.
इगतपुरी रेल्वे स्टेशनपासून 1 किलोमीटर अंतरावरती हे म्यानमार गेट आहे। तुम्ही पायी 15 मिनिटात इथे पोहोचू शकता आणि रिक्षाने सुद्धा तुम्ही ते सहज जाऊ शकता। आणि इथली वैशिष्ट्य काय आहे तर लाल आणि सोनेरी रंगातील सुंदर स्तंभ, हिरवे छप्पर आणि सखोल कोरीव काम। गेटच्या आत प्रवेश करताच बुद्ध विहार, अशोक स्तंभ, चित्रदालन आणि एक 15 मिनिटांचा माहितीपट दाखवणारी इथे हॉल आहे। विशेषतः इथे बुद्ध पार्क मध्ये कमळ तलाव, फुलझाडे आणि बुद्धांच्या जीवनाची शिल्पचित्रे आहेत। तर तुम्हाला जायचं असेल तर वेळ जी आहे ती दररोज सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत असते आणि प्रवेश जे आहे ते इथे विनामूल्य आहे। आणि का या जे म्यानमार गेट आहे याला का तुम्ही भेट द्यायलाच पाहिजे तर बौद्ध व म्यानमार शैलीतील सुंदर वास्तू पाहण्यासाठी विपश्यना ध्यान केंद्र हे जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्रापैकी एक आहे, जे 10 दिवसांचे मोफत ध्यान अभ्याससुद्धा शिबिर इथे घेतले जाते। शांतता, निसर्ग सौंदर्य आणि छायाचित्रणासाठी हे एक योग्य ठिकाण आहे। आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल जर तुम्हाला जायचं असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी जर तुम्ही भेट द्याल तर उत्तम प्रकाशात खूप सुंदर तुमचे फोटो येऊ शकतात। म्यानमार गेट आमचं बघून झालेलं आहे। आता आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन जे आहे ते भावली डॅम आहे, जे की म्यानमार गेट पासून 11 किलोमीटर आहे। तर चला मग। तर भावली डॅम आणि भावली वॉटरफॉल जे आहे ते जवळच आहे। तर त्या आधी आपण सगळ्यात आधी भावली वॉटरफॉलला जाणार आहोत। तर हा जो आहे एक सुंदर नैसर्गिक वॉटरफॉल आहे। पावसाळ्यात हा वॉटरफॉल पूर्ण ताकदीने वाहू लागतो आणि आजूबाजूचा परिसर आहे पूर्णपणे हिरवळीत न्हालेला दिसतो। भावली गाव इगतपुरी नाशिक जिल्ह्यामध्ये हे येते आणि रेल्वे स्टेशनपासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती हे पडतं। आणि काय खास आहे या वॉटरफॉलमध्ये तर उंचावरून कोसळणारे स्वच्छ पाणी, सैरसपाट्यासाठी ही उत्तम जागा आहे। मनमोहक निसर्ग, हिरवळ आणि थोडीशी साहसवृत्ती असलेली चढण फोटोग्राफीसाठी एकदम ब्युटिफुल स्पॉट आहे। धबधब्याच्या आसपास छोटे तलाव सदृश भाग आहे, जे थोडा वेळ पाय भिजवायला मस्त वाटतात। मी तुम्हाला इथे सांगू शकते की जर प्रवाह जो असेल खूप जोरदार असेल तर धबधब्याजवळ ना दगड जे असतात ते घसरणारे आणि ठिसूळ असतात, त्यामुळे पाण्यात पोहण्याची रिस्क घेऊ नका, काळजी घ्या आणि फुटवेअर जे आहे ते मजबूत घाला। प्लास्टिकवर इतर जे कचरा आहे ते शक्यतो टाकू नका, कारण आपला निसर्ग स्वच्छ ठेवणे हे आपली जबाबदारी आहे। आणि लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सोबत नेत असाल तर विशेष काळजी घ्या। कम लवकर या। हाय करा सगळ्यांनी। हाय हाय। खूप मस्त असं लोकेशन होतं, खूप छान अशा गायी होत्या, त्या चारा खात होत्या आणि लोकेशन इतकं सुंदर होतं। तर मस्त छान आम्ही फोटो सेशन करून घेतलेला। 1 किलोमीटर भावली डॅमच्या 1 किलोमीटरच्या आधी आहे लोकेशन, खूप छान लोकेशन आहे। आणि त्यानंतर आता आम्ही जातोय भावली डॅमकडे। वॉटरफॉल आहे ना? वॉटरफॉल वॉटरफॉल डॅम डॅम आहे आता कडे। पाऊस सुरू झालेला आहे, जोरात पाऊस पडतो एकदम।
तर मागे जो गेलेला तो होता बाहुली वॉटरफॉल आणि आज संडे असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती आणि लहान लहान मुलं आमच्यासोबत होते, त्यामुळे आम्ही म्हटलं की उतरायचं नाही, मोठ्या वॉटरफॉलला नाही जायचं, छोटे छोटे जे लागेल वॉटरफॉल तिथे आपण उतरूया आणि एन्जॉय करूया। What a view! माझा पॅन्ट घालून घेशील मी आणलंय। हाय कर विहान, चाकू ये ना। अरे पॅन्ट फोल्डर नाही अरे मी आणलंय ना, माझं घालून घेशील ना। जा जागा याऱ्यावरती कर लवकर जा, लवकर जा। पाण्याकडे बघा, पाण्याकडे बघ ना, अरे घाबरू नको ना। एक है सगळ्यांनी जंप करा, जंप करा, जंप करा, जंप कर, जंप कर। तर इथे ना छोटे छोटे स्टॉल सुद्धा आहे, जिथे तुम्ही बुट्टा, मॅगी, वडापाव, चहा पिऊ शकता। खूप छान वॉटरफॉलमध्ये मस्ती केल्यानंतर तुम्हाला जर काही खायचं असेल तर छोटे छोटे खूप सारे इथे जे आहे स्टॉलसुद्धा लागलेले आहे, तर तिथे जाऊन तुम्ही खाऊ शकता। आता आपण जातोय बाहुली डॅमला, जे की बाहुली वॉटरफॉल आहे। जस्ट त्याचा टर्न घेतला की बाहुली डॅम येतो। तर हे जे बाहुली डॅम म्हणजेच धरण इगतपुरी तालुक्यातील बाहुली गावाजवळ नाशिक जिल्ह्यात वसलेले एक सुंदर व नैसर्गिक धरण आहे। हे धरण भाम नदीवर बांधलेलं आहे आणि मुख्यतः सिंचन व पाणी पुरवठ्यासाठी हे वापरले जाते। याची जी लांबी आहे ते 1500 मीटर व उंची सुमारे 34 मीटर आहे। पावसाळ्यात धरण पूर्णपणे भरलेलं असतं आणि निसर्गाचा अप्रतिम आनंद तुम्हाला इथे घेता येतो। फोटोग्राफी, ट्रेकिंग आणि निवांत वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे। आणि हा आहे अतिशय सुंदर डॅम।
पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे धरणापर्यंत जायला इथे अलाउ नाही आहे, मनाई आहे. लास्ट टाइम जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा धरणापर्यंत गेलेलो होतो आणि खूप छान फोटो काढलेले होते, त्यामुळे यावेळेस अलाउ नव्हतं. म्हणून आम्ही दुरूनच मस्त छान या धरणाचा खूप छान असा आस्वाद घेत होतो, पाहत होतो. आणि छान असं सुंदर हे धरण आहे. हे सुद्धा पॉईंट तुम्ही नक्की बघा, खूप छान तुम्हाला भारी वाटेल. तर वन डे ट्रिपमध्ये आम्ही तर 3च पॉईंट कवर करू शकलो, कारण आम्ही घरूनच लेट निघालो. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल या 3 स्पॉट व्यतिरिक्तसुद्धा जसं अशोका वॉटरफॉल झालं, रेल्वे डॅम झालं, त्यानंतर ट्रिंगलवाडी एक किल्ला आहे, कॅमल व्हॅली आहे, हे सुद्धा पॉईंट तुम्ही कवर करू शकता. पण तुम्हाला लवकर नाशिकवरून जर येत असाल तर तुम्हाला सकाळी लवकर निघावं लागेल. तर हा होता मंडळी इगतपुरी हिल स्टेशनचा वन डे ट्रिप ब्लॉग फ्रॉम नाशिक. आणि मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा जो ब्लॉग आहे तो आवडला असेल आणि तुम्हीसुद्धा जर काही ट्रिप प्लॅन करत असाल या पावसाळ्यात तर इगतपुरी हिल स्टेशनला नक्की विजिट करा. लाईक